हाय हॅलो नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. तर सर्वांचं स्वागत आहे माझ्या के लांडगे व्लॉग या चॅनलवर. तर आज आहे पॅरेंट टीचर मीटिंग. तर त्यासाठी आम्हीच आलेलो आहे स्कूलला. आणि हा आमचा स्कूलला जाण्याचा रस्ता. पण मुलांसाठी पॅरेंट टीचर मीटिंग म्हटलं की टेन्शनचं असतं, कारण त्यांचे आज आन्सर शीट दाखवणार होते आणि बऱ्याच मुलांना त्याचीच भीती वाटते. पॅरेंटने मार्क्स बघितले की पॅरेंट रागवायला सुरुवात करतात. म्हणून मुलांना हा दिवस म्हणजे खूप टेन्शनचा असतो. पण तसं बघितलं तर ही PTM फक्त स्कूल फीज जमा करण्यासाठीच ठेवतात, कारण सर्व पॅरेंट रिझल्टच्या निमित्ताने येतात आणि मग तिथे सांगितलं जातं की तुमची फी बाकी आहे, फी भरून घ्या. आणि आता आम्ही स्कूलला आलेलो आहे आणि बाहेर तुम्ही बघू शकतात किती गाड्यांची गर्दी आहे. खूप सारे पॅरेंट PTM अटेंड करायला आलेले आहे. आणि हा आहे स्कूलचा आतला एरिया. स्कूलमध्ये पण बराच वेळ वेटिंगला बसावे लागते, कारण पॅरेंट खूप सारे क्वेश्चन विचारत असतात. 15-20 मिनटं एक पॅरेंट घेतं टीचरबरोबर क्वेश्चन आन्सरला. आणि आम्ही 5 मिनटातच PTM करून बाहेर येतो, कारण आम्हाला काही विचारायलाच नसतं. आणि ही आहे त्यांची क्लास. त्यानंतर संध्याकाळी आम्ही आलो यात्रेला अलवारमधल्या, आणि तिथे सरप्राईज म्हणजे अभिग्याला तिची मैत्रीण भेटली, त्यामुळे ती खूप खुश झाली. यात्रेत तुम्ही बघू शकता रांगोळी पाहिल्यावर एकच आठवतं, झटपट पटापट. रांगोळी वाया घालवायची नाही तर सासूबाई रागवतील. ही ओल्ड अलवालमधली यात्रा मिड डिसेंबर ते मिड जानेवारीपर्यंत राहते. आणि सॅटर्डे संडे इथे तर जास्त गर्दी असते, कारण सर्वांना सुट्टी असते, त्यामुळे खूप जास्त गर्दी असते. आणि इतर वेळेस पण खूप गर्दी असते, कारण खूप रिजनेबल रेटने इथे वस्तू मिळतात. बऱ्याच जणी इथे संक्रांतीसाठी वाण पण घेतात. आणि घरातलं डेकोरेशनचं सामान पण इथे मिळतं. स्टीलची भांडी वगैरे सर्व सामान इथे मिळतं. परत ज्वेलरी, साऊथ इंडियन ज्वेलरी तर खूप फेमस आहे, त्यामुळे इथे खूप सारी ज्वेलरी पण भेटते. क्लचर वगैरे तर 5-5 रुपयालाच भेटतात. आणि ही जी भांडी आहे ही तुम्ही बघू शकतात 30-30ला भेटतात. आणि यापेक्षा थोडी मोठी आहे, ती आहे 60ला 1, ही आहे 60ला 1. तर अशा प्रकारे वेगवेगळे प्राईज आहे आणि वस्तू पण खूप साऱ्या आहेत. जर ज्याला कुणाला आवड असेल भांड्यांची, ज्वेलरीची, तर ते इथे नक्कीच व्हिजिट करू शकतात, कारण आत्ताच स्टार्ट झालेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि काही सजेशन असतील तर कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.